आज आम्ही आपल्याला एका गावातील रस्त्याची झालेली दुरावस्था दाखवणार आहोत। गावातून जाणाऱ्या या रस्त्याला अनेक गावं जोडली गेली आहेत। या गावात मोठ्या शाळा देखील आहेत, मात्र या रस्त्याकडे गेली 2 वर्ष कोणीही लक्ष देत नाही। याचाच आढावा घेतलाय टाइम्स डिजिटलने। चला तर पाहूया हे नेमकं कोणतं गाव आहे। नमस्कार, मी सुजाता शेकडे। हे आहे रत्नागिरी शहराआधी लागणारं कारवांची वाडीचे प्रवेशद्वार। प्रवेशद्वारातून आज जाताच आपलं स्वागत रस्त्यातील खड्ड्यांनी होतं। गेली अनेक वर्ष या रस्त्याची ही दुरावस्था अशीच पाहायला मिळते। या रस्त्याने अनेक नागरिक ये जा करत असतात। त्याचबरोबर इथून जरा पुढे गेलात तर शाळा देखील आहे। शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यावरून गाडी चालवताना तर होडीत बसल्याचा फील येतोय। या रस्त्याला अनेक खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे इथले नागरिक देखील संतप्त झाले आहेत। खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचं सुद्धा नुकसान होतंय, तर काही नागरिकांना आणि शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना कमरेचे त्रास आता सुरू झाले आहेत। ग्रामपंचायत आज उद्या खड्डे बुजवेल म्हणता 2 वर्ष लोटली, मात्र खड्डे जैसे थे आहेत। आता ग्रामपंचायत अपघातांची वाट बघते की काय, असा प्रश्न येथील नागरिकांकडून उपस्थित केला जातो। आज माझं नाव नारायण गोविंद खोराटे। या ठिकाणी दरवर्षी या रस्त्यावरती खड्डे भरले जातात आणि जर रस्ता केला पण काही इथं ढोपरगावपासून पुढे रस्ता 2 वर्षापूर्वीच झालेला होता, 3-4 वर्षापूर्वीच झालेला होता, पण ते गटर नसल्यामुळे हा रस्ता खचीकरण होतो। आता आम्ही ग्रामस्थकाने काय ठरवलं आहे, जो बी कोण कॉन्ट्रॅक्टर इथं काम करेल ना, तर त्या रस्त्याची काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती पाहिजे, थोडं स्लोप पाहिजे। स्लोप असेल तर तो रस्त्याला खड्डे पडणार नाहीत, म्हणून दोन्हीकडे स्लोप असेल, गटरमध्ये पाणी जाईल तर 100% रस्त्याला खड्डा पडणार नाही। हे आम्ही ग्रामस्थ म्हणून आता यावेळेला आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर बसून आम्ही हे त्यांच्यावर भूमिका मांडणारच आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।